माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, पवनसूत हनुमान महाराज, प्रभु रामचंद्र भगवान, गोपाल कृष्ण भगवान, धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, पार्वती पते हर 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 हर। रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारे, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माला, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। मनोजवं मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात् मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते। विठ्ठला विठ्ठल वाशित पावना ती भासती पंचानन समाना, तया श्रोत्याचे आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो। वाद्यभूषित पावन तो प्रत्येक शामरेंद्रा समान, तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो। आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका, जी कीर्तनी वहिवासित लोका त्याची आचरणी नमनगा। मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतो, नारद जान नाम तितिक्षु त्याची आचरणी नमनगा। जेणे धर्म जितविलाची बळी
नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमी मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ विठ्ठला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे हा फुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली साधकांचे मायबाप समाधी धन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोपराय नामपर प्रकरण पटून देणारा सेवे करता निवडलेला अभंग प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग माझ्या ज्ञानोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी सांगतात। अंशात्मक भगवंताची अवतार 24 झाली। कर्मकांडामध्ये 24 नावाची संध्या आली। अवतारही 24 आहेत। कर्मकांडामध्ये 24 नावाची संध्या आली। भीष्माचार्य शरपंजरी पडल्याच्या नंतर विष्णू सहस्रनाम 1000 नावाचं स्तोत्र केलं। त्या स्तोत्रामध्ये सुद्धा 24 नावं जरा अशी रेष लावून बाजूला काढली। मग पुराणात अवतार 24 आहेत। कर्मकांडात 24 नावाचं महत्व आहे। भीष्माचार्यांनी 24 नावाला आगळी वेगळी खून करून बाजूला काढलं। मग ज्ञानोबराय राम आणि कृष्ण हे दोन नावच बाजूला का काढतात? कारण कलियुगामध्ये सर्वसामान्य जीवापासून तर टोकाच्या अभ्यासकापर्यंत नामस्मरणाचं महत्व अत्यंत गोड आहे। कारण एकेकाळी अस्थिमय प्राण होता, एकेकाळी चर्ममय प्राण होता, आता अन्नमय प्राण आहे। आणि अन्नमय प्राण असताना बाकीच्या गोष्टी करणं शक्य नाही। कलियुगी उद्धार हरीच्या नामे आणि याच्यातली दोनच नाव बाजूला का काढली तर हे अवतार पूर्ण येतं। पूर्ण अवतार रामकृष्ण कृष्ण अवतार ही पूर्ण आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये पूर्ण गोष्टीला अपूर्ण गोष्टीला किंमत नाही। तेव्हा शेती क्षेत्र असेल, नोकरी क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, पूर्णत्वाला पोचलेल्या माणसाला या भारतीय संस्कृतीमध्ये किंमत आहे, अर्धवटांना नाही। अभ्यास नसताना गप्पा हाणणाऱ्याला तर मुळीच नाही। आपल्याकडे पूर्ण गोष्टीला किंमत आहे। एखाद्याने शेतीमध्ये ज्वारी पाडायला घेतली असेल तर खळक करून देणे,
वळहीला काट्या लावून देणं हे पूर्ण काम. पुरणपोळीचा स्वयंपाक केला एका बाईनं. 100 ग्राम गावरान तूप वाटीमध्ये वाढलं, पण तिनं पाणी वाढलं नाही. जेवणाऱ्यानं सांगितलं आई साहेब आम्हाला पाणी पाहिजे. तिनं सांगितलं आमच्याकडे पाणी मागितलं की झपकी देत. भोजना कळे वरान्न सुधाळे परी जलाची सोहळे पूर्ण नव्हे. तू पुरणपोळी देण्याऐवजी कण्या दिल्या असत्या तरी चालेल, पण पाण्याशिवाय जेवणाला पूर्ण स्थिती असते, पूर्णाला किंमत आहे. राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहे. तत्पूर्वी रामकृष्ण नामाची महती तुम्हाला सांगेल, जे तुम्ही श्रोते बुद्धी देताल त्यानुसार. ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आजचा हा वारकरी संप्रदायाच्या प्रणालीला धरून चिंतन सोहळा ठेवलाय. सर्वांच्या परिचयाचे लोकनेते ते आजच परिचित आहेत अशातला भाग नाही. महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठवाड्याला लागलेलं अत्यंत गोड 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 रत्न ज्यांनी हा परिसर फुलून टाकला असे स्वर्गीय राजकीय क्षेत्रातले टोकाचं रत्न असणारे, ज्यांनी गोड अशा प्रकारची या परिसराची हरित क्रांती करून टाकली, अशा स्वर्गीय राजकीय क्षेत्रातल्या टोकांच्या रत्नस्थितीतल्या वैभवाम प्रतिभासायो जायते सकल स्थिता राजाश्रयम विमध्यंतो कृतुजन्याम प्रसवे. आणि त्या पवित्र पिंडातून जन्माला आलेलं रत्न आदरणीय विद्यमान या परिसराचं जडवड रत्न चव्हाण साहेब, ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम ठेवला. सर्व कार्यकर्ते असतील, सर्वांचा आता नामोल्लेख करणं शक्य नाही. ज्यांच्यावर अतूट प्रेम करणारे विठ्ठलरावजी पावडे तथा त्यांचे मित्र वगैरे आदी करून जे सर्व काय असतील, यांनी हा जो कार्यक्रम ठेवला अभिष्ट चिंतन सोहळ्याचा, मी वारकरी या नात्याने एकच म्हणेल, हाडाच्या राजकारणी कुळात जन्म घेतलेले आदरणीय साहेब, जे स्वर्गीय त्यांच्या वडिलांनी जी कीर्ती मराठवाड्यावर केली त्याच अनुषंगानं पावलावर पाऊल ठेवून, कारण राजकीय क्षेत्रातला मला मुळीच एका तिळा इतका सुद्धा अभ्यास नाही, पण इतरत्र महाराष्ट्रभर फिरण्याचा योग आल्यामुळं ज्या घराण्याचं मी नाव ऐकलंय, महाराष्ट्रात 2278 गावं आत्तापर्यंत मी पूर्ण केले. 15,27,000 किलोमीटर प्रवास झाला. तर बड्या बड्या दिग्गज नेत्यामध्ये ज्यांच्या वडिलांची अत्यंत गोड वर्णी लागते अशा गोड राजकीय क्षेत्रातल्या रत्नाच्या पोटी जन्माला आलेलं गोड असं हे रत्न, आणि निश्चितच या परिसराचं सवे तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व क्षेत्रातील यति वसाभवत तत्रो जायते प्रविष्टम भवभ्यतः कृषिकर्माम वैद्यकीहो यतो कर्माविती जायते सकलाम अध्यात्मो सकल भूता दयाम दृष्टीत जायते. अशी गोड दृष्टी सर्व क्षेत्रावर ज्या कुलाची आहे अशा आदरणीय चव्हाण साहेब. आणि आज धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे, आणि तीच परंपरा आजही या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तेवत ठेवलेली आहे. वाढदिवसाच्या निमित्त आगाऊ कार्यक्रम ठेवण्यापेक्षा वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं माझ्यासारख्यालाच आमंत्रित करावा अशातला भाग नाही. कुठलेही कीर्तनकार, भागवत असेल, व्याख्यान असेल, प्रवचन असेल, या अनुषंगानं वारकरी संप्रदायाची वर्णी कार्यकर्त्यांनी लावली. निश्चित माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदोराय, चोकोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, अष्टादश संतांच्या चरणी प्रार्थना करेल की ज्या घराण्यानं शेतकऱ्याला गोड असा दिलासा दिलाय, त्याच घराण्यात जन्माला आलेलं रत्न आदरणीय साहेब पुनः पुन्हा पुनः पुन्हा पुनः पुन्हा राजाश्रय प्राप्त हो, आणि हा राजाश्रय प्राप्त झाल्याच्या नंतर गोड असं आयुष्य प्राप्त हो, आणि त्या आयुष्यामध्ये अहोरात्र समाजाची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय साहेबांना घडो, हीच माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि गोड 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 असं आरोग्य त्यांना प्राप्त हो, ही माझ्या अष्टादश संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला आदरणीय सावंत साहेब सुद्धा आहेत. मागे 4 वर्षापूर्वी 15 ऑगस्टच्या दिवशी नायगावला
सावंत साहेबांची माझी त्यावेळेस कीर्तनाच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं त्यावेळेला भेट झाली ती, आजही भेट झाली. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. बाकीचे जे सर्व विद्यमान बसलेले आहेत मला नाव माहीत नाही. आणि तत्रा विषय भेदंचम नैवम जायते हे तत्वामहितम स्वेदाहम येती गुडा येती भवती जायते. ज्या गोष्टीचा अभ्यास नाही, जी गोष्ट माहीत नाही ती गोष्ट हाताळणं म्हणजे मूर्खपणाचं टोक असते. एका येडीला विचारलं, तिने विचारलं काव पेडा कसा दिसतो, शेजाऱ्यानं सांगितलं पांढरा दिसतो. तिनं 10-15 कांदे वटीत बांधले निघाली. आईने विचारलं एवढे कांदे कशाला घेतले, ती म्हणली पेढे येतं. नाही ग हे कांदे येतं, हे तिखट लागतात. नाही म्हणली मला एक जणानं सांगितलं पांढरा दिसला की पेढा असतो. नाही म्हणले सगळेच पांढरे पेढे नसते. विठाला विठा सर्वांचं नाव घेतलं असं गृहीत धरा. विद्यमान काही वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी असतील, आदी करून सर्व जी मंडळी आहेत सर्वांना सुद्धा या परिसरात सांप्रदायिक क्षेत्रामध्ये जेवढी काही असतील तेवढ्यांना मी प्रणाम करतो. माझ्या गायन क्षेत्रातले आदरणीय बालासाहेबजी सुरेगावकर, मराठवाड्याची बुलंद गायनातली तोफे, त्यांना सुद्धा प्रणाम. तथाच आमचे नागेश महाराज गोड 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 अशा प्रकारचा कोकिळकंठी आवाज आहे, त्यांना सुद्धा प्रणाम. आणि मृदंगाचार्य हनुमंत महाराज शिंदे, त्यांना सुद्धा प्रणाम. आणि उपस्थित सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. चला अभंगावर सुरुवात करू. उपस्थित बरेच काही मंडळी आहेत. आमचे लहाने सर असतील, मनोज सावकार नायगावून मुद्दाम कीर्तन ऐकण्यासाठी आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांचे मित्र सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. साऊंड सिस्टीमवाल्यांनी गोड आवाज दिली, तुमचं साऊंड विदेशात जावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. शास्त्र काय सांगतं, कोणालाही मोठं म्हणावं माणसानं, पण हल्ली शेजारी मोठा झाला की सगळ्यात जास्त मळमळ होती माणसाला. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही अशी माणसं, ज्याला सकाळी सकाळी पाहायला भेटली गौ हत्या समम पापा, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही असा माणूस जर सकाळी पाहायला भेटला तर समजायचं गाय नाही कापली तरी कापल्याचं पाप लागलं. माणसानं मोठं म्हणत जावा. धर्मशास्त्रात वर्णी आली यवनाम सवेदशंती महाला. बघा श्लोक सांगितला तुम्हाला. आपल्या शेजारी आपल्या पंथातला माणूस जरी नसेल, तो मुस्लिम समाजाचा, यवन हा शब्द मुस्लिम, तो मुस्लिम समाजाचा जरी असला, आपल्याला एकच मजली घर असलं तरी त्याला 36 मजली झालं तरी आपण छाती ठोकून सांगितलं पाहिजे वा त्याचं चांगलं झालंय. एक जण म्हणला त्याची 36 मजली झाल्यावर आपल्याला काय फायदा. आधा कदा आपल्या घराची सावली जर कमी पडली तर त्याच्या 36 मजल्याची जिकून सावली पडते तिकून बास टाकाव. हे ज्याला आवडतंय का त्याला माणूस म्हणतात. विठाला विठाला समोरल्यांना सुद्धा धन्यवाद. चला रामकृष्ण नामे हे दोन साहेबांना वेळ आहे ना वा. ही दोन्ही साजिरी, राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी का. पुराणात तर नाना प्रकारची मत मांडले. वेदान मुषिदयं कलत्रयो येन शास्त्रम पुराण च महतजयं येन योगाभ्यासं सकल कलायां किम कारणेन जायते. हे वेद सांगते, पुराण सांगते, शास्त्र सांगते, योगाभ्यास सांगते, नाना प्रकारचे शास्त्र सांगतात. तपश्चर्या, अनुष्ठान ह्या सर्व बाकीच्या गोष्टी कशा करताय. महाराजांनी त्याचा निषेध केला कलियुगामध्ये. योगयाग विधी वायाची उपाधी सांगितलं मी योगामध्ये सर्व प्रविष्ट आहे. त्यांना सांगितलं तुझा योग कुठं मांडी, तुझा योग किती केल्याच्या नंतर माणूस अमर होईल. नाही शक्य, नाही शक्य. एकानं सांगितलं मला अभ्यास आहे फार. कुठं मानतो तुझा अभ्यास, बायको ऐकन तुझं, तो अभ्यास कोणाला सांगतो तू रुमण्या. एक जणांना सांगितलं मला उलटे सुलटे श्लोक वाचता येतो, मग हाणतो का आम्हाला. तुला श्लोक वाचता येते मग आम्हाला मारतो का तू.
काय नवलाची गोष्ट आहे? अरे ज्यांच्या मिशा 35-35 फूट लांबल्या, ज्याच्यात जटा धरायला 200-200 माणसं, असे शिष्य पाठीमाग, ज्यांचा कंठ शकायला विद्वस्तीत परचोर. काय करतात ती विद्वत्ता? या काळात ती पोषक नाही. दिवसभर सोयाबीन कापणाऱ्या बाईला जर श्लोक सांगितला, अमम गत्वाम जायते ममम कृतुजन्यम संगम प्रविष्टम भयो व्याप्ती तत्रानाम निषदम इति काला यतम ममम बाळू महाराजम शर्मण्य तत्रा जायतीम इतम अभिष्ट चिंतनम इति चव्हाण साहेबम इतिम तत्रा भवी व्याप्त्या यत काला इति अधिष्ठितम यति ही नांदेड क्षत्रेनम यत भवत जायते क्रियाजनम वृद्धीषु. ती बाई म्हणली, महाराज तुम्ही कोणत्या कोणत्या शिव्या दिल्या सांगा बरं. दिवसभर सोयाबीन कापली तिने, तिला एक कसं शक्य आहे मला सांगा बरं. नाही नाही नाही, तिलाच जर सांगितलं रामकृष्ण नामाचा अत्यंत गोड महत्व, तर तिला सगळ्या गोष्टी कळतील. संस्कृत वाईट अशातला भाग नाही, पुराण वाईट अशातला भाग नाही, वेदाभ्यास वाईट अशातला भाग नाही, पण तो या काळामध्ये पचू शकत नाही. म्हणून कलियुगातल्या माणसांसाठी राम आणि कृष्ण हे नाव साधन सांगितलं. महाराज तर म्हणले हे जर जपित नसेल तर त्याला व्यर्थ सांगितलं. विष्णुवीन जप व्यर्थ, विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. भगवंताचं नामस्मरण जर करीत नसेल तर त्याचं ज्ञान सगळं तिकडं पाष्कळ आहे, ते कामाचं नाही. रामनामाला किंमत आहे. एकानं सांगितलं, एवढा माझा अभ्यास आहे, मी तपश्चर्या केली. महाराज म्हणले, तपश्चर्या केल्याच्या नंतर काय करशील? पाप संपत आहे. ठीक आहे म्हणले, पाप संपल्याच्या नंतर स्वर्गाला जाशील, पण स्वर्गाला गेल्याच्या नंतर पुन्हा वापस यावंच लागेल का नाही? जेव्हा पुण्याची पावटी सरे ते इंद्रपदाची उटी उतरे, ते येऊ लागती माघारे मृत्यू लोका. 33 कोटी देवांचा राजा, ज्याच्याकडे 122 कामं असतात. 122 कामं त्यानं सही केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. हे ज्याला म्हणतात त्याला इंद्र म्हणतात, इंद्र. आणि हा सुद्धा इंद्र पुण्य संपल्याच्या नंतर वापस येतो. तू तपश्चर्या कोणी कोण सांगतो रे? एकानं सांगितलं मी यज्ञ केलाय. ठीक आहे, यज्ञान भवंती प्रजन्य, हा एक गोष्ट तुला त्या यज्ञानं प्राप्त होईल. बाकीच्या काय गोष्टी सांगतो, पण नामानं सगळ्याच गोष्टी स्वर्गातल्या अमर लोकायला जिवंत करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्याला नाम म्हणतात. आणि या रामकृष्ण नामाच्या ताकदीनं श्रीमंत श्री चोखोबाराय मंगळवेढा निवासी या चोखोबारायनी रामकृष्ण नामाच्या ताकदीवर इंद्राला सुद्धा अमृत पाजलंय. विठाला सर्व वेदाचं पुराणाचं शास्त्राचं सार हे नाम आहे. नामाची ताकद काय तुम्हाला पुढे सांगेल, पण त्याचं उदाहरण सांगतो. एके दिवशी नवरत्नासह बिरबल आणि जहापना बादशाह एका बागेत फिरू लागले. बागेत फिरत असताना बादशाने एक फुल तोडलं आणि त्या फुलाचा सुगंध घेतला. फुल बेसरामाचं नसेल, ते मोगऱ्याचं असेल, ब्रह्ममोगरा असेल, किंवा मलई नेळू चंदनाच्या बाजूला गेले असतील. ते फुल असं सोंगत सोंगत बादशाह चालले. आणि घरी आल्याच्या नंतर बादशाहनी सर्व नवरत्नापैकी फक्त बिरबल गैरहजर असताना मीटिंग घेतली. का रे, काय फुलाचा सुगंध गोड असतो. अरे मन माझं मोहून गेलंय. जेवढ्या जेवढ्या रिकाम्या जागा येतात तिथं याच्यानंतर बागच लावा. ह्या 8 रत्नांनी ती अंमलबजावणी करायचं ठरवलं. जिथं तिथं बोर्ड लावले, इथे बादशाची बाग लागणार आहे, कृपा इथं काही करू नका. अमक्या ठिकाणी बादशाची बाग लागणार आहे, ठीक आहे. मसनवाट्यात सुद्धा बोर्ड लावला, इथे उद्यापासून माणसं जाळायची नाही, इथं बादशाची बाग लागणार आहे. लोक म्हणले, जाळाव घरात का? पण पाहणाऱ्यांच्या लक्षात आलं 8च रत्न आहेत, 1 रत्न गायब आहे. बिरबलाला आमंत्रित केलं. लोकांनी व्यथा सांगितल्या. बादशाला सांगा. बिरबल बादशाकडे गेले. जहापना, काय निर्णय घेतलाय तुम्ही? काय नाही म्हणले, जिथे जिथे आपली रिकामी जागा आहे तिथे तिथे बाग लावायची. बिरबल म्हणले, कशासाठी? अरे तुला काय माहितीये? अरे काय फुलाचा सुगंध गोड आहे, अरे मन बहरून गेलं, त्याच्याकरता फुलं लावायची. ठीक आहे म्हणले. जहापना, तुम्हाला बाग सुगंधासाठी लावायची का कशासाठी लावायची?
म्हणजे सुगंधासाठी. मग सुगंधच पाहिजे ना तुम्हाला. तुमचा प्रश्न मी मिटून टाकतो. बाग लावण्याच्या झंझटीत पडू नका. तुम्ही मशानभूमीत जर बाग लावली, माणसं कुठं जाळायचे? पूर्ण शेतीत जर फुलत लावले तर गहू कुठून आणायचे? सगळ्या शेतीत जर फुलत लावले तर कपडे कुठून घालायचे? कापूस लावायचा कुठून नेमका? बादशाह म्हणले सगळं खरं रे, पण मला फुलाचा सुगंध आवडतोय ना. मग तुम्हाला फक्त सुगंध पाहिजे ना, काय ताण घेऊ नका, उद्या तुमची इच्छा पूर्ण होईल. हे बाग लावण्याच्या कुठण्यातून बाजूला सारखा बिरबल बाजारात गेले आणि एक सुगंधी अत्तरची बाटली आणली. तिचं ढक्कन उघडलं. बादशाच्या हातावर एक अत्तरचा थेंब टाकला. दोन्ही हात चोळा म्हणले. बादशानं सुगंध घेतल्याच्या नंतर 5-25 फुलाचा सुगंध त्या थेंबात आला. अरे बाप रे, काय सुगंध आहे, काय सुगंध आहे, वा 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 वा. अरे त्या दिवशी घेतलेल्या फुलापेक्षा फार मोठा सुगंध आहे. म्हणून राजा तुम्हाला सांगतोय, आता तुम्ही हे बागा लावायची कल्पना केल्यात ना, ह्या काढून टाका. ज्या ज्या वेळेला तुम्हाला फुलाचा सुगंध पाहिजे ना, ह्या बाटलीचं ढक्कन काढायचं, हातावर एक थेंब घ्यायचा, हाताला चोळायचं, 5-6 घंटे याच्यातला वास जात नाही. ह्याच्यातला वास फुलासारखा येतोय. सर्व फुलाचा अर्क या अत्तरात आहे. सर्व फुलाचा अर्क या अत्तरात आहे. बाकीचे सगळे फुलाचे तुम्हाला वास सुगंध या अत्तराच्या थेंबात सापडतील. तसं सर्व 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 पुराणाचा अर्क राम आणि कृष्ण नामात आहे. विठ्ठल विठोबाचे नाम न उच्चारे जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. भगवंताचं नामस्मरण जर हे मुख करत नसल तर कातडे बुडवायचं कुंड आहे म्हणले ते. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तर म्हणले, हे मुख जर भगवंताचं नामस्मरण करीत नसेल तर ही जीवा नसूल ती सर्पीन आहे. नामस्मरणाला सर्वात मोठी किंमत आहे, सर्वात मोठी किंमत. समाजानं एका व्यक्तीला जवळ येऊ दिलं नाही. माझ्या पांडुरंगाच्या मंदिरात दर्शन घेऊ दिलं नाही. अशी एक व्यक्ती, रामकृष्ण नामाची ताकद किती मोठी आहे पहा. एके दिवशी पत्नीने विचारलं, धनी तुम्ही ज्या भगवंताचं भजन करतात त्या भगवंतापर्यंत तुम्हाला बाकीची लोक जाऊ देत नाहीत, असं का होतंय हो धनी? बायकोचं मनोगत लक्षात घेतलं. पवित्र एका गंगेच्या तीरावर दोघं पती पत्नी बसलेले होते आणि त्या पत्नीला सांगितलं, प्रिय काळजी करू नकोस, माझ्या मालकापर्यंत समाज जरी जाऊ देत नसेल तरी पण माझा मालक माझ्यापर्यंत येतो हे तितकं खरं आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबराय. बाई हुशार होती, ती मालकाचं ऐकणारी होती. शक्यतो बायकांनी मालकाचं ऐकलं पाहिजे. ह्या उलट करतात, महाराजाचं ऐकत आणि मालकाचं ऐकायचे नाही. 5-50 महाराज उकळून पेले तरी पुण्य नाही. बाईन मालकाचं ऐकलं पाहिजे. मालक चांगले होते. विश्वाचा मालक माझ्याकडे येतो, तू काय काळजी करू नकोस. एके दिवशी लिंबाच्या झाडाखाली भजन करत असताना देवाची विनंती केली, देवा समाज मला किती वाईट म्हणतो हे सोडून दे रे परमेश्वरा, पण ज्या कुटुंबातला मी प्रमुख आहे, ज्या कुटुंबाच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या माझ्यावर नाराज आहेत रे देवा. ज्या विश्वाच्या मालकाने तुमच्याकरता काहीच केलं नाही त्या मालकाचं तुम्ही भजन करता, ती घरातली माणसं माझ्यावर रुष्ट आहेत रे माझ्या मायबापा. विश्वाचा मालक प्रगट झाला आणि सांगितलं, चोखोबराय, समाज जरी तुम्हाला माझ्यापर्यंत येऊ देत नसेल याची काही खंत बाळगू नका. अहो, खालच्या माणसांनी जरी तुमचा तिरस्कार केला असेल असू द्या, पण खालच्या माणसांना जे ठिकाण बघायला भेटत नाही त्या ठिकाणातले लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि एके दिवशी इंद्राने एक पाप केलं. अनुसंग लक्षात घ्या, राजानं पाप केलं की जनता हैराण होत असते हे ध्यानात ठेवा. पाचवी प्रकारचं अमृत खराब झालं. त्या स्वर्गातल्या देवता उपाशी होत्या, जिकडे तिकडे फिरत होत्या. काय करावं असं सुचत नव्हतं देवतेला, काय करावं नेमकं. तिथे यज्ञ केले.
124 प्रकार आहेत यज्ञाचे. कर्मकांड मी 4 वर्ष केलं, आता नाही करत. एकाही यज्ञानं अमृत शुद्ध झालं नाही. पावसाळ्यात एका वड्याला जितकं पाणी वाहतंय तितकं तूप एका यज्ञात टाकलं, पण अमृताची शुद्धी काही झाली नाही. स्वस्ती स्त्रीचे लोक होते, तिथं तुमच्या माझ्यासारखे संस्कृत म्हणणार नव्हते, वाटून सुटल्यासारखे. मपिदती कृतुजनी संगत स्थित जत बहतती व्याप्तनी सुखजती वदज अस्तोरप्रमदे विवहती वाद संगम नमजत देशम भवति आगमोयम क्षलोक नरलोक विद्याधर लोक कालानं पालंचम भवति यायं संगसोपमपतुला मनवयति आसंगतो निर्भवं किति अस्तु जनाः मुक्तियानति मंगल भवति भक्तदुरान. अशा गोड श्लोक म्हणणारी लोक होती, तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. ठीक आहे, हल्लीचं संस्कृत असेल का? आपण रविवारी टीव्हीवर ऐकतो ती वार्तापत्रश्य, किती ढगाळंच वातावरणंच, मोठी मोठी ढगंच, ठोकर ठोकर गारगुंडंच. सोमळायस का काय तू? असली कुठं संस्कृत असते का? काष्टम कोरितम भुंगा भुस्कतम परतम भुई असा श्रेष्ठ कवीत लंगड्या गंगूबाईचा जावाई. येडपटेस का काय? त्याला कुठं संस्कृत म्हणत असते. प्रकांड विद्वान लोकांनी यज्ञ केला, पण अमृत शुद्ध नाही झालं. इंद्र बेचैन. एक 6व्या क्रमांकाचा संन्यासी इंद्राच्या भेटी करता आले. परिस्थिती विचारली, राजांना आपण नाराज का आहात? देवर्षी, अमृत अशुद्ध झाले, त्याची दुर्गंधी येते. शुद्ध करण्याचा फार प्रयत्न केला, पण ते शुद्ध होत नाही. करावं काय? नारदांनी सांगितलं, त्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. राजन अमरेंद्रा, सोपा पर्याय. मृत्यू लोकामध्ये जम्बूद्वीप नावाचं गाव आहे. त्या जम्बूद्वीपामध्ये मंगळवेढा नावाचं गाव आहे. पंढरपूर नावाचं गाव, त्याच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये चोखवाराय नावाचे एक वारकरी आहेत. त्या वारकऱ्याकडे जर तुम्ही गेले तर तुमचं अमृत शुद्ध होईल. काय होते, मोठ्या माणसाला ज्या वेळेला लहान माणसाकडे जायची वेळ येते का, त्यावेळेला लाज वाटते. इंद्राने विचार केला, मी 33 कोटी देवांचा राजा आहे, मला ज्याच्याकडे जायचंय त्याला घर कसं आहे? नारदानं सांगितलं, त्याला झोपडं आहे. त्याच्या झोपड्यावर ऊसाची पाचट नाही, मेलेल्या जनावरांची कातडी आहे. कारण देत नव्हते तुमच्या राजासारखी जी माणसं होते का, ऊसाची पाचट सुद्धा देत नव्हते. बर, आणि त्यांच्याकडे तुम्हाला अमृत शुद्ध करण्याकरता जायचंय. ठीक आहे. इंद्रानं विचार केला, एवढा मोठा 33 कोटी देवांचा राजा मी, आणि एका सामान्य झोपड्यात राहणाऱ्या माणसाकडे मला जायचंय. पण चला, परिस्थिती गंभीर आहे. पूर्ण उपाय करताना आपलं अमृत शुद्ध झालं नाही, चला शेवटचा पर्याय करू. आणि इंद्र मृत्यू लोकात आले. पण इंद्राने इंद्राचा गर्व सोडला नाही. इंद्र चोखोबाराय ज्या झाडाखाली भजन करत होते त्या झाडाच्या फांदीवर इंद्र बसले. रामकृष्ण हरीचा जप सुरू झाला. एकटे चोखोबाराय होते. 2 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन ऐकल्याबरोबर इंद्रानं 5 प्रकारच्या अमृतावरचं एक झाकण काढलं आणि सुगंध घेतल्याच्या नंतर पहिल्या पवित्र अमृताचा जो सुगंध होता त्याच्या 20 पटीनं सुगंध जास्त चांगला येत होता. इंद्राने विचार केला, अरे बापरे, अमृत पहिल्यापेक्षा चविष्ट आणि सुंदर. लगेच चाखून पाहिलं. गडबडीमध्ये इंद्राने 1 2 3 4 गाडगे उघडली, पण 5वं गाडगं उघडलंच नाही. इंद्राच्या लक्षात आलं, चला एका शीतेकडे भात नाही घाटावी लागत. सुगरणबाईनं भाताचा शीत चापला की तिच्या लक्षात येतो भात शिजला म्हणून. इंद्राच्या तेच लक्षात आलं, 5व्ही प्रकारचा अमृत शुद्ध झाला असेल, आणि इंद्र संदेशी निघून गेला. वरी गेल्याच्या नंतर जे महत्वाचं अमृत होतं का, तृष्णांजा येते सुधामनैवम, सुधा म्हणजे भूक, पण तृष्णांजा येते इति पियुषः, जे अमृत पेल्याच्या नंतर तहान जाते, नेमकं हेच अमृत घाणेरडं राहिलं. नारदाला आमंत्रित केलं. देवर्षी, 4 प्रकारचे अमृत शुद्ध झाले, पण एक अमृत जशास तसं राहिलं. नारदानी पूर्ववत इतिहास विचारला. इंद्रा, तुम्ही कसे गेलात? काय नाही म्हणले, मी माझ्या विमानानं गेलो, झाडाच्या फांदीवर बसलो, तिथूनच त्यांचं 2 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन ऐकलं, कलशावरची झाकणं काढली, अमृताचा सुगंध येत होता, आणि परत आलो. देवर्षी नारदाच्या डोळ्यातून पाणी आलं. 6व्या क्रमांकाचा संन्यासी. मी 170 ग्रंथ वाचिले, मला 19 संन्यासी सापडे, 20वा सापडच नाही. आणि या 19 संन्याशाला खिसा नव्हता. बँकेतला अकाउंट तर सोडूनच द्या, खिसाच नव्हता.
त्याच्यातला एक संन्यासी असा होता नैष्ठिक ब्रह्मचर्याची कसोटी, ज्याचे इंद्रिय त्याच्या आईनं सुद्धा बघितले नाही. त्या संन्याशाचं नाव आहे मारुतीराय. एक नंबरचा संन्यासी. मग असे खूप पाहिले, पण हे 19 पुराणात पाहिले. त्याच्यापैकी 6व्या क्रमांकाचा संन्यासी. नारदाचे डोळे भरून आले. इंद्राला सांगितलं, अरे इंद्रा 124 यज्ञ केलेच रे. 123च. 24वा यज्ञ मुलीशिवाय करता येत नाही बालासाहेब. 24वा यज्ञ करण्यासाठी इंद्रानं जयंती नावाच्या मुलीचं लग्न लावलं आणि तिच्या लग्नात जो एक पसाभर तुपाना यज्ञ केला जातो त्याला 124व्या क्रमांकाचा यज्ञ म्हणतात. हाही यज्ञ संपादन केला तरी पण अमृत शुद्ध झालं नाही. आणि 2 मिनिटाच्या रामकृष्ण हरीच्या भजनानं अमृत शुद्ध होतं इंद्रा. आणि तरी तुम्ही त्या व्यक्तीला नुसता नमस्कार करत नाही. हा अहंकार किती टोकाला गेलाय तुमचा. शास्त्रात तर सांगितलं, नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. का लवत नाही, का लवत नाहीस. इंद्र पुन्हा गेले आणि चोखवरायचं दर्शन घेतलं. त्यावेळेला चोखवरायची पत्नी टाळ्या वाजित होती. 33 कोटी देवांचा राजा इंद्र माझ्या मालकाचं दर्शन घेतोय. का आनंद झाला असेल त्या बाईला. 33 कोटी देवाचा. 122 कामातले 2-3 कामं सांगू तुम्हाला, जास्त नाही, सगळे नाही सांगत. इंद्राकडे वरुण नावाचा व्यक्ती जातो आणि वरुण अहवाल मांडतो. वरुणानं इंद्राकडे अहवाल मांडल्याच्या नंतर इंद्र पटपट पटपट एक केच पेन घेतो. कोणती पेन असेल तर असो, त्या काळात पेन नव्हते पण आता सांगावं लागतील. अशी पेन घेतो आणि त्यानं रेषा मारतो. या जिल्ह्यात जरा कमी पाऊस पाड, ह्या तालुक्यात जरा खंडवृष्टी कर. इंद्रानं जिथं 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 बोट टेकले तिथंच पाऊस पाडतो. वरुणाची ताकद नाही. दुसरं पद सांगतो इंद्राचं, 122 पैकी दुसरं एक काम. लगेच यमदंड कालदंड आपला प्रस्ताव घेऊन जातो आणि लगेच तो इंद्र प्रस्ताव तपासतो. लगेच सांगतो, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर हे शेलू तालुक्यात आहे. परवाच्या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता यांचं बटन दाब. म्हणजे त्या दिवशी नाही मरणार मी, मरणार तर एके दिवशी आहेत, पण मला माहित नाही. तुम्ही एवढे हसायले म्हणजे तुमचे दाबणार नाहीत का. हे सुद्धा दाबणं ज्याच्या सहीशी होत नाही त्याला इंद्र म्हणतात. आणि तो 33 कोटी देवांचा राजा इंद्र दर्शन घेत होता. 5व्या प्रकारचा अमृत शुद्ध झालं. मला सांगा, स्वर्गात कमी देवता असतील का. यक्ष होते, किन्नर होते, गंधर्व होते, चारण होते, विद्याधर होते, दिग्पाल होते, चारुहास होते, परमहंस होते. 33 कोटी देवता. किती जरी अभ्यास केला तरी या सर्व देवतेचे नाव सुद्धा पाठ होणार नाहीत. एवढ्या देवता तिथं 1000 होते. महाराज तर नाना प्रकारचे होते. शास्त्री होते, पंडित होते, आचार्य होते. आपण शास्त्री कोणालाही म्हणतो, कोणालाही म्हणतो शास्त्री. पंडित तर कोणाला म्हणावं, कोणाला पंडित म्हणायचं. आचार्य कोणाला म्हणायचं, शास्त्री कोणाला म्हणायचं. येती भासो त्यक्त जाया अपांपतिर सव्य भागा अपसव्य सव्यानाम ततसव्याती भासायम सव्याती भासायम कलाम भासो त्यक्ता अपांपती निरज्जया बुंदुर्भो व्याप्ती तताज्जायते इति नाम शास्त्री. याला शास्त्री म्हणायचं. सागरातल्या पाण्याच्या थेंबाची महती किती आहे ही ज्याला मोजता येते त्याला शास्त्री म्हणते. ज्या तांब्यातलं पाणी पितोय त्या तांब्यात किती लिटर पाणी बसतं याचाच मेळ नाही तरी पत्रिकेवर शिक्का आणतो. विठाला विठा. अशा हजाराने शास्त्री देत आहेत पण अमृत नाही शुद्ध झालं. पण चोखवरायच्या रामकृष्ण नामानं अमृत शुद्ध होते. माझे ज्ञानोबराय सांगतात, जे माणसं मरत नाहीत त्यांना अमर म्हणतात, जी माणसं मरत नाहीत त्यांना अमर म्हणतात. पण अमर सुद्धा माणसं स्वर्गातली अमृता वाचू शकत नाहीत. मग अमर लोकांचं अमृत सुद्धा खराब झालेलं शुद्ध करण्याची ताकद एका झोपड्यात राहणाऱ्या रामकृष्ण हरीचा घोक घेणाऱ्या, मंत्र म्हणणाऱ्या, रामकृष्ण नामाची टोकस शिळा घातणाऱ्या चोखोबरायच्या मुखारविंदातून पडलेल्या रामकृष्ण नामानं अमृत शुद्ध होते. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे
काच्या पत्नीचा शोध अशा व्यक्तीने लावलाय की ज्याला स्त्रीचा संबंधच नाही. किती गोड व्याख्या, कल्पना करा. ज्याला स्त्रीचा संबंध नसताना दुसऱ्याचा मोरड्याला संसार जाग्यावर आणता येतो त्याला संन्यासी म्हणतात. आपण संसारिक असून सुद्धा दुसऱ्याचे संसार खपत नाहीत. किती शोकांतिक आहे आपली. ज्याला संसाराचा तिळमात्र संबंध नाही अशा मारुतीरायानं जगाच्या मालकिनीचा शोध लावला. रावणाच्या अशोक वाटिकेत सीताई साहेब आहेत अशी कल्पना मिळाली. कल्पना म्हणजे मुद्देसूद कल्पना, शोधत लावला. समुद्राच्या तीरावर 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ जमा झाले. रामनामात किती ताकद आहे बघा. तिथे पोहोचल्याच्या नंतर लक्ष्मणजीने भगवान प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू आपण पलीकडे जायचं कसं? देवानं सांगितलं, लक्ष्मणा तू मला आत्ता प्रश्न केलास, मला 2 दिवसापासून हे डोक्यात येते माझ्या की आपण पलीकडे जायचं कसं, नेमकं कसं जायचं आपण. दोघांनाही घाम आलाय. लक्ष्मण पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्यांना लक्ष्मण म्हणतात, त्यांना सुद्धा घाम आला. आणि झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्यांना राम म्हणतात, त्यांना सुद्धा घाम आलाय. सागर वलांडून जायचंय, कसं जायचं नेमकं. बारकी बारकी वानरबाग समोर होती. ती एकमेकाला विचारत होती, आपण ज्याचं भजन करतो, जे आपले मालक आहेत, आपल्या मालकाला झाडाखाली बसल्याच्या नंतर सावलीला बसल्यावर घाम येतोय, त्या अर्थी निश्चित काहीतरी चिंता असावा, संकट असावा. आणि मालकावरचं संकट दूर करण्याची ज्याला आत्मीयता असते त्याला सेवक म्हणतात. पण बाकीच्यांनी विचारलं, एवढ्या मोठ्या माणसाकडे आपल्याला कसं जाता येईल, चला आपण मारुतीरायाकडे जाऊ. आणि मारुतीरायाला विषय नमूद केला. सांगितलं, हनुमंता आपल्या मालकाला घाम येतोय. मारुतीरायाने सांगितलं, मला सुद्धा कळतंय रे, पण जायचं कसं. जाण म्हणले, बघा तुझ्याशिवाय कोणी जाऊ शकत नाही मालकाच्या जवळ. प्रभूचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभू तुम्हाला घाम येतोय. होय रे. कशाने येतोय तुम्हाला घाम? आम्ही उन्हात येत तरी येत नाही, तुम्ही सावलीत असताना तुम्हाला घाम येतोय, याचं कारण काय? घामाचे किती प्रकार असतील मला माहित नाही, पण तुम्हाला 2 सांगतो. उष्णतेनं आलेल्या घामाला पर्याय आहे. उष्णतेनं आलेल्या घामाला सावली खाली गेलं की घाम जिरते. उष्णतेनं आलेला घाम फॅन खाली बसले की घाम जिरते. उष्णतेनं आलेला घाम एसी रूम मध्ये गेलं की घाम जिरते. उष्णतेनं आलेला घाम थंड पाणी अंगावर घेतलं की जिरते. हा एक घाम. पण तानानं आलेला घाम फ्रीज मध्ये टाकलं तरी जात नाही. ते घाम उलट त्या माणसाला घेऊन जातो. तानानं आलेला घाम जिरत नाही, त्या माणसाला घेऊन जातो. माणसाला बघ, भगवंताचा घाम तो तानाचा होता. मारुतीरायाने विचारलं, प्रभू घाम कसलाय? अरे सीतेचा शोध लावलास रे मारुती. पण सीताई अशोक वाटिकेत समुद्राच्या पलीकड लंकेकडे आहे. 1200 किलोमीटरचा समुद्र ओलांडायचा कसा? लक्ष्मणजीनं सांगितलं, त्याला काय काळजी करायची प्रभू तुम्ही? मारुतीरायानं काय काळजी करायची म्हटल्याबरोबर जरा लक्ष्मणाला थोडासा राग आला, थोडा चंचल स्वभाव होता. लक्ष्मणजीनं सांगितलं, हनुमंता जरा भानावा आहेस का रे बाबा? अरे पृथ्वी ज्याच्या डोक्यावर त्याला शेष म्हणतात आणि सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे त्याला विष्णू म्हणतात. अरे सागर वलांडण्यासाठी आम्हा दोघायला घाम येतोय आणि तू म्हणतो काहीच कारण नाही एवढं. मारुतीरायाने सांगितलं, प्रभू तुम्हाला घाम येत असेल, पण सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी मी या सागरावरून उड्डाण केले. त्या अर्थी मला सागर तळहाताच्या मळासारखा आहे. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाची मांडी दाबली, सांगितलं, लक्ष्मणा खालीवर बोलू नको बरं का, हे वानर आपल्या कामाचे आहे. आणि कामाच्या माणसाला विठ्ठलराव खालीवरी बोललं की इचकत आहे. कामाची माणसं चांगली ताब्यात ठेवली पाहिजे. कधी कधी बारीक माणसाला सुद्धा वात्रट बोलायचं नाही. बारीक माणसाला सुद्धा किती किंमत असते सांगतो तुम्हाला. मोठ्याल्या लाकडाने मिटिंग घेतली, चुलांगण पेटवायला बारकाली लाकडं बोलवायचीच नाही. खापक्या लाकडं माहितीत ना तुम्हाला? खापक्या लाकडं आता गॅस आल्यामुळं चुलांगणायचं काम पडन. पण मोठ्याल्या लाकडाने मिटिंग घेतली, बारकी बारकी लाकडं आपल्याला बोलवायचीच नाही. आचार्यानं ही मोठमोठाली लाकडं चुलांगणात टाकली, सकाळपासून फुकीत होतं पण लाकडच पेटणं. यजमानानं सांगितलं, बेटा माझ्याकडे एवढी माणसं यायची, कधी स्वयंपाक करशील? ते म्हणलं, ह्या लाकडाने मिटिंग घेतली की बारक्या लाकडाला जवळ येऊ द्यायचं नाही. त्या यजमानानं सांगितलं, मूर्ख आहेस का? बारके जोपर्यंत जवळ येत नाहीत तोपर्यंत मोठाले पेटतच नाहीत.
मग खराब झालेली बारकी बारकी लाकडं ज्या वेळेला जवळ घेतली आणि मोठ्या लाकडाच्या जवळ टाकली त्यावेळेला मोठ्या लाकडानं पेट घेतला. म्हणून खपक्या लाकडानं बारक्या लाकडांचा अपमान करत जाऊ नका. विठाला विठाला लक्ष्मणाला सांगितलं प्रभू रामचंद्रानं वानरांना सामान्य समजू नको. विठ्ठलराव तुमच्या क्षेत्रात ते लय कामाचं आहे. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्यासाठी सुद्धा गाडी उभी करावी लागते. ज्याला बायको का भेद नसेल भेद तरी पण गाडी उभी करून लागते. काय चाललं तू ते तालुकाभर प्रचार करतो. अरे बापरे तुम्हाला काय माहिती साहेबांनी माझ्यासाठी गाडी उभी केली. त्याच्या लाऊडस्पीकरची लाईट जात नाही बालासाहेब. आणि त्याला का नीट नाही बोललं की जिल्हाभर ओरडत आहे. तसला घाणेरडा माणूस पाहिलाच नाही. लाईटच जात नाही त्याचं वायरही तुटत नाही. हे म्हणून हे जी बारकाली असतात का हे जे लाऊडस्पीकर कधी बी अशी गोड चालू ठेवली पाहिजे गोल. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं वानराला साधं समजू नकोस. ठीक आहे कसं जायचं पलीकडे. एक वानर मारुतीला सागराच्या जवळ गेले. रामकृष्ण नामाची ताकद सांगतोय. सागराला विनंती केली ऐके आपांपती तुझ मी करीत सो विनंती. मारुतीरायानं समुद्राला नमस्कार केला. ज्या सागरामध्ये मैनावत नावाचा पर्वत विश्रांती देण्यासाठी थांबला त्याची सुद्धा विश्रांती न घेणारे मारुतीराय आज सागराला नमस्कार करते. याचं एकच कारण आहे मालकावर संकट आहे. तरी त्या सागरानं सांगितलं मी रस्ता देणार नाही म्हणजे नाही. मारुतीरायानं सांगितलं सागरा मी रस्ता त्याच्याकरता मागतोय ते तुमचे जावई आहेत. कारण लक्ष्मी सागराची कन्या आहे आणि ही लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याची पत्नी. सागरा भगवान तुमचे जावई आहेत. तुमच्या जावयाकरता मी रस्ता मागतोय. समुद्र म्हणला मुद्दाम देणार नाही. मारुतीराय म्हणले जावायला रस्ता देणार नाही. ज्याला माझी पोरगी सांभाळता येत नाही त्याला कशाला रस्ता देऊ. सागराचंही खोटं नाही ना. माझी मुलगी ज्याला सांभाळता येत नाही त्याला रस्ता कसा देऊ मी. रावणानं हरण केलं माझ्या मुलीला. कसा द्यायचा रामप्रभूला रस्ता नाही देणार. पण एक बारीक वानर जवळ आलं आणि मारुतीरायला सांगितलं अहंकाराचं टोक गाठलेल्या सागराला कशाला नमस्कार करतोस रे. अहंकारी माणसाला नमस्कार करणं म्हणजे दगडाला नमस्कार घातल्यापेक्षाही वाईट आहे. मारुतीरायाने सांगितलं आपलं काम आहे याच्या सोबत. याला विनंती केल्याशिवाय समुद्रातून रस्ता भेटणार नाही. त्या वानरानं सांगितलं चाल घरी. घरी म्हणजे बाजूला सागरातून रस्ता मी तयार करतो. मारुतीरायाचा घाम जिराला आणि त्याला विचारलं का रे कसं कसं रस्ता करायचा. काय नाही म्हणले मी दगड पाण्यात टाकला की तरंगतोय. तू का म्हणे नळा सागरी तारिल्या शिळा. तुकोबाराय सांगतात त्या नळ आणि निळ नावाच्या एका वानराला एक वरदान होतं. त्यानं दगड पाण्यात टाकला की समुद्रामध्ये तो पाषाण तरत होता. 1200 किलोमीटर लांबीचा आणि 13.5 चौंग्याच्या रुंदीचा सागर बांधला. त्या सागराला शासनाचं बजेट नाही. त्याला सिमेंट नाही. त्याला खडी नाही. त्याला गज नाही. त्याला मिस्त्री नाही. काम करणाऱ्याला 1 रुपयाची मजुरी नाही. आणि 1200 किलोमीटरचा सेतू तयार झाला. त्याच्याहून 18 पद्म वानर गेले. 72 कोटी रीस गेले. 56 कोटी गोलांगुळ गेले. डोक्याच्या केसा इतका सुद्धा पूल खाली दाबला नाही. आपण उन्हाळ्यात तयार केलेला पूल उद्घाटन होतं उन्हाळ्याच्या शेवटच्या टोकात. आणि अतिवृष्टीच्या मृग नक्षत्रात किंवा रोहिणी नक्षत्रावर अति पाऊस पडतो आणि त्या पावसात पुलाचे 2 गाळे वाहून जातात. आणि एसटी कंट्रोलर बोर्ड लावतो ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. कधी कधी साऊंडवर बी सांगतो ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. अमक्या अमक्या मार्ग्या जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या 4 महिन्याकरता बंद करण्यात आलेल्या आहे. अतिवृष्टीनं त्या मार्गातल्या पुलाचे 2 गाळे तुटून गेलेत. त्या मार्गे जाणाऱ्या प्रवाशांनी हेलिकॉप्टरचा वापर करावा. ज्याला शासनाचं बजेट आहे. काम करणाऱ्याला मजुरी आहे. पाया खांदायला JCB आहे. मोठमोठ्याले इंजिनियर आहेत. मिस्त्री आहेत.
हे सगळ्या काही गोष्टी असताना आपले पुलं खचतेत. पण त्या काळामध्ये वानराच्या हाताने बांधलेला पूल, ज्याला खालून आधार सुद्धा नाही, समुद्री तारियले पाषाण, सागरामध्ये पाषाण रंगवण्याची ताकद ही रामकृष्ण नामात आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात रामकृष्ण नामे काय ताकद आहे रामकृष्ण नामात. पांडवाचा यज्ञ चालू आहे. एक उदाहरण सांगतो, पूर्ण विराम करू. माणसं विठ्ठलराव खूप वेळची बसलेले आहेत. 6-6:30 वाजल्यापासून माणसं आली. समय जाना. एक उदाहरण सांगतो, पूर्ण विराम करू. यज्ञ फार मोठा होता. त्या यज्ञामध्ये 1400 ब्राह्मण होते. 1400 लोक होते. ऋषीमुनी, योगी, जपी, तपी, संन्यासी, महात्मे कितीतरी होते. त्या यज्ञामध्ये एका पंक्तीला 43,832 लोक जेवत होते. एका पंक्तीला 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. इतका मोठा यज्ञ. अशा दिवसाकाठी 14 पंक्ती होता त्या. असा यज्ञ 1 वर्ष 53 दिवस चालला. आणि त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीचे मंत्र एका साधूला येत होते. 1400 लोकांनी मीटिंग भगवंताच्या सानिध्यात घेतली. प्रभू क्षमा असावी म्हणले. प्रभू या यज्ञाच्या पूर्णाहुतीचे मंत्र आमच्या गुरुजींना येतात. गुरुजी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यज्ञाची पूर्णाहुती होत नाही. यज्ञ 22 दिवसावर आलता. भगवंतानी ही मीटिंग पूर्ण पाडण्याच्या नंतर पुनश्च भगवंतानं पांडवासह मीटिंग घेतली आणि 5 पांडवांना सांगितलं, बाबा रे आपल्याकडे एका साधूची गरज आहे आणि त्या साधूला आणायला जावं लागतं. त्याला धर्मानं सांगितलं मी आणतो. धर्म गेले महाराजांकडे. महाराजाला सांगितलं, महाराज आमच्याकडे यज्ञ आहे, त्या यज्ञाच्या पूर्णाहुती करता मी तुम्हाला मूळ घेऊन आलोय, तुम्हाला नेण्यासाठी आलोय. त्या महाराजांनी सांगितलं, धर्मा काय देताल?
धर्माच्या लक्षात आलं महाराज पैसे वगैरे घेतील. महाराजांनी सांगितलं मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. धर्मानं सांगितलं महाराज तुमच्यामुळे आमचा पहिला यज्ञ पूर्ण होतोय, आमच्याकडे अगोदर यज्ञाचं पुण्य नाहीये. ठीक आहे म्हणले, परत जा. धर्म परत गेले. त्याच्यानंतर अर्जुन गेले. अर्जुन स्वतः गेले. विश्वाच्या मालकाचा मेहुणा आहे, भगवंताची सही नेली लेटर पॅडवर. देवा महाराजांना सांगितलं महाराज ब्रह्मांडाच्या मालकाची बहीण माझी पत्नी आहे, देवाचा मेहुणा आहे. महाराजांनी सांगितलं मी ब्रह्मचारी आहे, मला तू कोणाचा मेहुणा आहेस, कोणाचा साडू आहेस, कोणाचा पुतण्या आहे, कोणाचा काय काका आहेस, कोणाचा मामा आहेस हे मला काही सांगू नको. मी संन्यासी आहे, मागणं पुढं फुफुटा उडं, मला काही तुझ्याशी सोयरीक करायची नाही. हे नातेगोते मला सांगू नकोस. अर्जुनानं शक्ती प्रदर्शन केलं. मी संग्रामे हारू जिंतीला, तू कोणाला जिंकला असेल ते मला सांगू नको. मला तुझ्यासोबत युद्धही करायचं नाही, मी येणार नाही. मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सही केलेला लेटर पॅड आतमध्ये टाकला. महाराजानं तो लेटर पॅड पेटून बाहेर टाकला. म्हणजे देवाचा सही केलेला फॉर्म सुद्धा महाराजांनी स्वीकारला नाही. अर्जुना जा परत. अर्जुनाच्या लक्षात आलं महाराज आपलं ऐकत नाहीत. भीम म्हणाले मी जातो. भगवंतानं सांगितलं भीमा महाराज आणायचेत, महाराज लक्षात घ्या, सावधगिरीनं जा. भीम गेले. त्यावेळेला महाराज बाहेर बसले होते. भीमानंही शक्ती प्रदर्शन केलं आणि बरीच काही अशी झाडाची मुळी हातात घेऊन भीम हालत होते. त्यावेळेला महाराजांनी हातातला दंड फिरवल्याबरोबर 400-500 झाडं उडाली आणि भीमाच्या जवळ येऊन पडली. लक्षात आलं आपल्यापेक्षा शक्तिशाली महात्मा आहे, काही खरं नाही आपलं. नकुल सहदेवानं सांगितलं आपणही जाऊ शकत नाहीत. द्रौपदीनं देवाचा खिन्न चेहरा पाहिला, आपल्या पतींचा खिन्न चेहरा पाहिला, नाराजी पाहिली आणि विचारलं का हो तुम्ही चिंताजन्य का आहात द्रौपदी? 22 दिवसावर यज्ञ आलाय, तो साधू आल्याशिवाय आपला यज्ञ पूर्णत्वाला जात नाही आणि त्या साधूला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. तो साधू कसा आणायचा आपल्याकडं? तो पैसे घेऊन येत नाही. द्रौपदीने एकांतात भगवंताची मीटिंग घेतली आणि देवाला सांगितलं देवा तुम्ही जर माझ्या सोबत आले तर मी त्या महाराजाला आणील. भगवंतानं सांगितलं मी पायी चालणार नाही. द्रौपदीनं सांगितलं तुम्ही रथात बसा, मी पायी चालेल, फक्त मला तुमचा आश्रय असावा, तुमची सोबती असावा. कारण एकांतात नसावा. बाल्य रक्षंती तारुण्य रक्षंती व्रता, वार्धक्य रक्षंती पुत्रहा, नैव नैव स्त्री स्वतंत्रता. स्वतंत्र जीवन चांगलं नाही प्रभू, म्हणून तुम्ही माझ्या साथीला असावे. काय हरकत नाही. भगवंत रथात आहेत, द्रौपदी पायी पायी आहे. तिथपर्यंत आली द्रौपदी. महाराज पर्णकुटीचं दार लावून बसलेले होते. द्रौपदीने नमस्कार केल्याबरोबर महाराजांनी आतून आवाज दिला माय आपण कोण आहात? एका व्यक्तीने प्रश्न केला. दार लावलेलं आहे तरी पण महाराजांच्या कसं लक्षात आलं बाई पाया पडली म्हणून? ती पाया पडली याच्यावरून लक्षात आलं तिच्या हातात बांगड्या होत्या म्हणून वाजल्या. तिच्या हातात बांगड्या होत्या म्हणून त्या वाजल्या. हातातल्या कंकणाचा आवाज लक्षात आल्याबरोबर महाराजांनी आवाज दिला माय आपण कोण? मी पांचाली आहे, मी द्रौपदी आहे. काय काम आहे माय? आमच्याकडे यज्ञ चालू आहे. तू पांडवांची पत्नी का बाई? हो, मी तुम्हाला नेण्यासाठी आले. महाराजांनी सांगितलं बाई 60,000 यज्ञाचं पुण्य तुझ्या 3 पतींना सांगितलं, त्यांनी नाकारलेलं आहे आणि तू देशील का? तिनं सांगितलं महाराज फक्त 60,000 यज्ञाचंच पाहिजे का? महाराज दरवाजातून न येता कुडातून बाहेर आले. कुड ज्यांच्या पॅन्टीवाल्यांना कळणार नाही. पर्णकुटीला तुळाट्याचा पराठ्याचा नाना प्रकारच्या झाडांचा कूड असतो. तो कूड म्हणून महाराज बाहेर आले आणि द्रौपदीकडे बघितलं माय 60,000 यज्ञापेक्षा जास्त पुण्य देशील? तिनं सांगितलं महाराज हस्तनापुरापासून तुमच्या आश्रमापर्यंत पायात चप्पल न घालता इथपर्यंत आलेत आणि प्रत्येक पाऊल रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय टाकत नव्हते. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली किंवा कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडे. एका नामाने कोट्यावधी यज्ञाचं पुण्य प्राप्त होतंय. महाराज रस्ता घालीत होते आणि त्या रस्त्याने द्रौपदी चलत होती. यज्ञ पूर्ण झाला. धर्माने एके दिवशी द्रौपदीला विचारलं सखे अगं आम्ही 3 भाऊ टकरून महाराज येत नाहीत आणि तू ज्या रस्त्याने चलत गेली त्या रस्त्याचे खडे तुला टोचू नये याच्याकरता महाराजांनी रस्त्याचे खडी झाडले आणि तू त्या रस्त्यानं चलत होती. तुझ्या समोरचा रस्ता महाराजांनी झाडला आणि आपला यज्ञ पूर्णत्वाला नेलास. तू त्या महाराजांना दिलंस काय? काहीच नाही प्रभू. मालकाला प्रभू म्हणायची. पती परमेश्वरा मी हस्तनापुरापासून तिथपर्यंत रामकृष्ण नामाचा घोग करीत गेले आणि प्रत्येक पावलाला भगवंताचं नामस्मरण करत होते. देवाचं नाव घेत असताना रस्ता चालत असताना नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. भगवंताचं नामस्मरण करीत असताना आपण जर चालत असोल तर प्रत्येक पावलाला यज्ञाचं पुण्य होतंय. अशा कोट्यावधी यज्ञाचं पुण्य महाराजाला समर्पित केलं. रामकृष्ण नामाच्या ताकदीनं किती जरी अर्थव्यवस्था तिथं स्थापित केल्याच्या नंतर अर्थाभय व्याप्ती पुंजा
हिरेमानिका स्थिती वैभव षडवैरुण्या दातृतम नैवम साधवे दर्शना. नाना प्रकारच्या हिऱ्या मानिकाच्या खाणी सुद्धा महाराजाला दिल्याच्या नंतर जो महाराज येत नाही तोच महाराज रामकृष्ण नामाच्या साधनेने आला आणि पांडवाचा यज्ञ पूर्ण केला. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात रामकृष्ण नाम रामकृष्ण ताकद आहे. आमच्या एका कवितेत सुद्धा रामनामाचं वर्णन केलं. अरे कापसावी नवले त्याले बोंड म्हणून जुन्या काळातल्या कवितेत सुद्धा क्या हनुमान महाराज रामनामाची साधना कवितेत सुद्धा सांगितल्या जायची. सर्वसामान्याला शास्त्र पुराण जर बघायला वेळ नसेल तर त्याला कवितेत सुद्धा रामनामाचा अधिकार पटावा अधिकार असायचा, दिलासा असायचा, फार मोठं नाविन्य असायचं त्याच्या पाठीमागं. रामकृष्ण नामाची ताकद जुन्या काळातल्या गाण्यात सुद्धा सांगितल्या जायची. जात्यावर सुद्धा गाणे म्हणायच्या. नामनिष्ठाची बरी बरी सुंदर ते घरी, नामनिष्ठाची बरी सुंदर ते घरी, मानुसा मानुसा त्या काळातल्या अशा जात्यावरची गाणे सुद्धा नामधारकाचा अधिकार पटवून द्यायची. पण ही नामस्मरण सेवा अत्यंत टोकाची चोखोबारायसारखे अधिकारी महात्मे नामाच्या साधनांवर गेले. नामदेवरायसारखे व्यक्ती जन्माला आल्याबरोबर उपजतात जीवेवर नामाक्षर होतं म्हणून त्या व्यक्तींना नामदेवराय आणि म्हणून नामाच्या साधनेमध्ये प्राप्त स्थिती जीवन घातलेल्या व्यक्ती, ज्या व्यक्तीनं वारकरी संप्रदायाची ध्वज लावली, उभं राहून कीर्तन करणारी व्यक्ती नामाच्या साधनेनं टोकाला केली. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि त्या नामधारकाच्या पुढे ब्रह्मांडाचा मालक, सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो जगाचा मालक स्वतःचा पितांबर सुटेपर्यंत नामदेवरायाच्या समोर डुलत होते. ते नामदेवराय नामधारक होते. नामधारक विश्वाचा मालक आपलंसं करण्याची ताकद फक्त नामधारकात आहे, नामधारकात. आणि या नामधारकाचा अपमान होता कामा नये. नामस्मरण जर नाही घडलं तरी हरकत नाही, नाही म्हणता आलं तरी हरकत नाही, नाही ऐकता आलं तरी हरकत नाही. पण आदा कदा जीवनात जर नामधारकाचा अपमान झाला तर तो बड्या बड्यांना सुद्धा दोषी ठरवतोय. एकदा एका महान व्यक्तीकडे एक महान साधू गेले, अंबरीशाकडे गेले. दुर्वास नावाचे साधू. 5 शीघ्रकोपी लोकांपैकी अत्यंत रागीट लोक 5 होते, त्याच्यापैकी दुर्वास होते. आणि दुर्वास अंबरीशांकडे गेले आणि अंबरीशाने दुर्वासांना आमंत्रण दिलं, या तुम्ही आता माझ्याकडे द्वादशीच आहे ना, तुम्ही माझ्याकडे द्वादशीला जेवायला या. हे पहाटे पहाटे सकाळी 4 वाजता आले आणि अंबरीशांना सांगितलं काही हरकत नाही, आम्ही तुमच्याकडे जेवतो पण आम्ही आमचं स्नान करून येऊ. आणि दुर्वास ज्या वेळेला स्नानाला गेले आणि गंगेमध्ये स्नान करत असताना, ते त्यांचं कर्म करत असताना वेळ लागला. अंबरीशाला संकट पडलं.
अंबरीश महाराजांनी विचार केला, आपल्याकडे साधन द्वादशीचं व्रत आहे, नामधारकाचा अपमान केल्याच्या नंतर किती दुःख लक्षात घ्या. अंबरीशाचं साधन द्वादशीचं व्रत होतं. एकादश धरणं सोपी आहे, एकादशी धरणं सोपी आहे, साधन द्वादशी धरणं बायको ताब्यात लागती. साधन द्वादशीचं व्रत एकादशीपेक्षा अवघड आहे. भगवान सूर्यनारायणाचा उदय होणे आणि वदनी कवळ घेता म्हणणे म्हणजे सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणाला घास तोंडात टाकणे, याला साधन द्वादशी म्हणतात. आणि महाराज तर गंगे स्नान करण्याकरता गुंतले, त्यांच्या अगोदर जर द्वादशी सोडली तर आपण आमंत्रण देणाऱ्या महात्म्याचा अपमान केल्यासारखं होईल. म्हणून अधिकाऱ्यांना विचारलं, महाराज तर लवकर येत नाही आणि साधन द्वादशीचं व्रत आपलं मोडलं जाते, करावं काय? भगवंताला स्नान घातलेलं, देवाच्या स्नानाचं पाणी खाली पडलेलं होतं. देवाला स्नान घालत असताना अंबरीश श्लोक म्हणत नव्हते, देवाला स्नान घालत असताना आगळे वेगळे काही मंत्र म्हणत नव्हते, देवाला स्नान घालत असताना काही ऋचा म्हणत नव्हते. देवाला स्नान घालत असताना अंबरीश भगवंताच्या नामाचा उल्लेख करत होते, देवाचं नामस्मरण करत होते. आणि देवाचं नामस्मरण करून घातलेलं देवावरचं पाणी, खाली पडलेलं पात्रातलं पाणी नुसतं आचमन केलं आणि आपलं व्रत सुटल्याचं लक्षात घेतलं. त्या दुर्वासाला तेवढाच राग आला आणि दुर्वासाने क्रोध व्यक्त केला. वा 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 वा, काय काय वेड्यासारखं काम आहे म्हणले, काय वेड्यासारखं काम आहे तुझं, मला आमंत्रित केलंस आणि या ठिकाणी माझ्या अगोदर जेवण केलंस, मूर्ख आहे. दुर्वासाने अशा जटा फडकावल्या आणि त्या फडकावल्याबरोबर त्या जटेतून एक कृत्या बाहेर आली. ते कृत्या संपवण्यासाठी अंबरीशाकडे सुदर्शन होतं, देवाचं महत्वाचं आयुध सुदर्शन. प्रसन्न होऊन, एका नामधारकावर प्रसन्न होऊन भगवंतानं अंबरीशाकडे सुदर्शन दिलं आणि ते सुदर्शन ज्या वेळेला समोर केलं त्यावेळेला ती कृत्या तिचा शेवट झाला. पण सुदर्शनानं दुर्वासाची पाठ सोडली नाही. दुर्वास पुढे, सुदर्शन पाठीमागं, दुर्वास पुढे, सुदर्शन पाठीमागं, दुर्वास पुढे, सुदर्शन पाठीमागं. दुर्वास ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, नामधारकाचा अधिकार किती मोठा आहे सांगतो. शेवटचं उदाहरण, मी मागच्याला शेवटचं म्हणणार होतो पण आता याला शेवटचं म्हणतोय. ब्रह्मदेवाला प्रणाम केला. ब्रह्माजी ऐका बाबा, माझ्या पाठीमागं सुदर्शन लागलंय. कोण सुदर्शन? भगवान विष्णू परमात्म्याचं. ब्रह्मदेवानं सांगितलं, पहिलं इथून निघा, ते तुम्हाला जाळीन आणि मलाही जाळीन, निघा इथून निघा. त्यावेळेला दुर्वास भगवान शिवजीकडे गेले, शिवजींना प्रणाम केला. हे सद्देव की बाबा भगवान शिवशंकरा, तुम्ही डोळा उघडल्याच्या नंतर पाऊस पडतो, तुम्ही झाकल्याच्या नंतर बंद पडतो. क्षमा करा शिवजी, क्षमा करा शिवजी, माफ करा शिवजी. सुदर्शन भगवान विष्णू परमात्म्याचं पाठीमागे लागले, मला सुदर्शनापासून वाचवा. शिवजीनं सांगितलं, येड्यासारखं काय करता तुम्ही, येड्यासारखं काय करता? अहो ह्या कैलासासह सुदर्शन जाळून टाकील. तुम्ही इथून ज्यांचं सुदर्शन आहे त्याच्याकडे जा. ब्रह्मदेव सोबत आहेत, भगवान शिवजी सोबत आहेत. पुढे पळायला लागलेले दुर्वास यांच्यासोबत हे दोघ जण आहेत आणि वैकुंठात गेले. भगवंताला प्रणाम केला. प्रभू 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 माफ करा, तुमचं सुदर्शन पाठीमागे. भगवंतानं सांगितलं, सुदर्शन आता माझ्या हातात नाही. दुर्वासानं सांगितलं, प्रभू जगातले नंबर 1 चे मालक आहात तुम्ही, विश्व तुमच्या ताब्यात आहे, सुदर्शन तुमच्या हातातलं आयुध आहे, हे सर्व सत्ता तुमच्या ताब्यात आहे, सुदर्शनाला तुम्ही थांबवा. नामाच्या साधनेनं ज्यांनी मला विकत घेतलंय त्या भक्तांच्या ताब्यात सुदर्शन गेले. सुदर्शनापासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आमच्या तिघाईचं दर्शन न घेता नामाच्या साधनेनं ज्यानं सुदर्शन प्राप्त केले त्या अंबरीशाकडे जा. पुन्हा दुर्वास अंबरीशाकडे आले आणि अंबरीशाला प्रणाम केला. अंबरीशानं सांगितलं, महाराज महाराज अशी उलटी गंगा वाहू नका, तुमच्यासारख्याने आमच्यासारख्याचा आमचा प्रणाम करणं चुकीची गोष्ट आहे. चला पात्र लावलेत, मी अजून उपाशी आहे. या कालाला 1 वर्ष झालतं, या सगळ्या प्रसंगाला 1 वर्ष झालतं. एका वर्षापासून दुर्वास पुढे, पाठीमागं सुदर्शन आणि एका वर्षापासून दुर्वासाला आमंत्रण दिलं. त्यावेळेस पासून नुसत्या पाण्याच्या थेंबावर द्वादशी सोडली होती. 1 वर्ष अंबरीश दुर्वास जोपर्यंत जेवून जात नाहीत तोपर्यंत उपाशीचे. हे वाक्य ऐकल्याबरोबर दुर्वासाचे डोळे भरून आले आणि मग दुर्वास अंबरीश आणि सुदर्शनाला सांगितलं, अरे बाबा तू थांब. आतापर्यंत मी माझ्या कर्माची स्थिती व्यापकाला अत्यंत गोड केली असेल तर या पुण्याईच्या योगानं तू या महाराजांना काही करणार नाहीस. सुदर्शन ऐकत नव्हतं.
तरी महाराजांच्या भोवताल सुदर्शन गिरट्या घालूत लागलं. अंबरीशानं दुसरी संकल्पना व्यक्तीत केली, हे सुदर्शना, मी ज्या नारायणाचं भजन केलंय, मी ज्या नारायणाचं भजन केलंय, त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त जगातलं दुसरं काही जर हाताळलं नसेल आणि त्या नामाची साधना माझ्याकडे असेल तर तू मात्र तिथं शिथिल होशील. लागली सुदर्शन, दुर्वासांच्या पायावर येऊन पडलं. नामधारकाची ताकद किती लक्षात घ्या. भगवान विष्णू परमात्म्याचं आयुध सुद्धा हस्त करण्याची ताकद नामधारकात आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणले, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे. अत्यंत 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 टोकाची शक्ती. रावणाची लंका जाळली, येणे जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. नुसती लंकाच जाळली नाही, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. नामधारकाच्या विरोधात गेलेला राजा त्या दाढी मिशा सगळ जाळला. 33 कोटी देवांचा राजा होता, ज्याला 7 कोटी घरं होते, 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते, 80,000 बायका होत्या. अत्यंत टोकाचा मुलगा होता. 33 कोटी देवाचा राजा बांधून आणण्याची ताकद ज्याच्यात होती असा त्या रावणाचा मुलगा होता. 16 प्रधान होते. एका प्रस्थ नावाच्या प्रधानानं जर आवेशात जांभाळी दिली तर यमाला ताप येत होती. एवढं मोठं रावणाचं वैभव होतं. आणि त्या रावणाची लंका मारुतीरायानं जाळली. पण हेच मारुतीराय बिभीषणाचं घर जाळू शकले नाही. आग लगी लक्षी बचाई शपथप्रमाणे पूर्ण लंका जाळली, पण एकट्या बिभीषणाचं घर जाळू शकले नाही. एकांतात एके दिवशी मारुतीरायानं बिभीषणाला बाजूला घेतलं आणि बिभीषणाला विचारलं, राजन, त्यावेळेला रावण जिवंत होता. मारुतीराय, रावण जिवंत असताना तुम्ही मला राजा म्हटले. मारुतीरायनं सांगितलं, माझ्या मालकानं संकल्प सोडाय, रावण मारल्याच्या नंतर लंकेचा राजा तुला करीन, सुतळीचा थोडा सुद्धा नेणार नाही. माझे मालक तुला राजा म्हणतात, त्या अर्थी मी तुला राजा म्हणेल. पण एक माझी विनंती बिभीषणा, मी पूर्ण लंका जाळली पण तुझं घर का जाळू शकलो नाही? बिभीषणानं सांगितलं, मारुतीराय, मी बघितलं एका घरावर शेपटी टेकल्यावर 50-50 घरं जळत होते, पण माझ्या घरावर जाणून बुजून शेपटी टेकली. माझ्या घरावरची धर्माची पताका जळाली नाही. माझ्या घरातलं तुळशी वृंदावन, माझ्या दारातलं तुळशी वृंदावन सुद्धा जळालं नाही. म्हणजे बिभीषण एवढ्या सोन्याच्या घरात राहत असताना सुद्धा त्याच्या दारात तुळशी वृंदावन होतं. मी बऱ्याच घराच्या वास्तुशांतीचे कीर्तन केले. इंजिनियरनं बुटाडो ठाला सुद्धा जागा केली, पण तुळशी वृंदावनाला दाखिली नाही. बऱ्याच लोकांनी सांगितलं, महाराज आमचा फिरता पलंग आहे, इथं आंघोळी करतात, इथं आमकामकं करतात, इथं पाहुणे बसतात, इथं हे जेवायचं आहे, हे टेबल आहे, ह्या टेबलाचे पाय हत्तीच्या दाताचे आहेत, ह्या टेबलवरचा जो आच्छादन केलेला हा चांदीचा पत्रा आहे, हे जे ताटात तुम्ही जेवायले का हे पितळाचे नाहीत महाराज, हे 2.5-2.5 किलो सोन्याचे आहेत. बापरे म्हणलं, तो रावणाला ओव्हरटेक केलंस. एवढा मोठा त्याचा बंगला, बाप, फार 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 मोठा. ते भात खायला चमचे सुद्धा सोन्याचेच होते. आता आपल्याला कधी पाहण्यात नव्हतं, त्याच्यामध्ये ते असे काजू बदाम टाकलेले खिरीमध्ये होते. मी सरळ वाटी तोंडाला लावली, कारण सोन्याच्या चमच्याची सवय लागली तर सतत पुन्हा तशीच सवय लागल, त्याच्यामुळे चमचा ठेवून द्याला तो. बरेच असे काही चमचे होते ते फळाच्या चकत्या खायला. आमच्या सोबतच्यानं त्या चमच्याचं बुंडलच खाल्लं, कारण ते चमच्याचं बुंडल असं चांगलं होतं ना, धरायला मस्त छानसं होतं, तेच खाल्लं. त्याला काही माहितीच नव्हतं, ते दिसायला गुळगुळीत असल्यामुळे त्यानं ते बुंडलच खाल्लं चमच्या. मग असं ती सगळी काही अशी घरं दाखवतं. पण त्यांना विचारलं, का तुळशी वृंदावन इथं नाहीये? नाही म्हणले महाराज, ते आम्हाला इंजिनियर साहेबांना सांगितलंच नाही. बरं बरं बरं. त्याच्या बायकोला विचारलं, का हो काकू तुळशी वृंदावन? म्हणले काय हरकत नाही महाराज, एवढं मोठं घर केलं आम्ही, तुळशी वृंदावन केलं असतं पण शेजारच्याला शेपुड्या येतात, त्यांच्या शेळ्या सुटल्या की आमच्या तुळशीवरच येत आता. वारे वा, जमलं म्हणलं, किती छान किती छान. या संस्कृतीमध्ये बिभीषणाच्या दारामध्ये, रावणाच्या लंकेमध्ये सोन्याचा महाल होता. एका वाड्याला 32 दरवाजे होते बिभीषणाच्या, 32. एक दरवाजाची चौकट 2.5 क्विंटलची होती, 2.5 क्विंटलची. एक भावटी एवढी मोठी. कारण रामायण सांगते, बरं मी सांगत नाही. एखाद्याला जर हे पटत नसेल तर ज्यानं रामायण लिहिले त्याला जाऊन झापका, कारण हे गिरगावकरचं वाक्य नाही, माझं रामायण सांगते. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. एवढं मोठं घर, तरी पण त्याच्या दारात तुळशी वृंदावन होतं. अहो, बिभीषणाकडे तुळशी वृंदावन असेल काही नवलाची गोष्ट नाही. विषांतर होते अशातला भाग नाही. तुम्हाला आठवण म्हणून सांगतोय, बिदरचा बादशाह मुस्लिम समाजाचा, त्याच्या दारात सुद्धा तुळशी वृंदावन होतं. अकबराच्या दारात सुद्धा तुळशी वृंदावन होतं, कारण तुळशी शिवाय हिंदू संस्कृतीत लग्नच लागत नाही. आणि बिदरच्या बादशाच्या दारात वारकरी संप्रदायात ज्यानं टोकाचं काम केलं असे संत शिरोमणी नामदेवरायचं लग्न बिदरला बादशाच्या दारात झालं, म्हणून तुळशी वृंदावन लावाच लागलं. म्हणून बादशाकडे वृंदावन होतं. आणि अकबराकडे तर तुळशी वृंदावन जाणून बुजून लावलंच. कारण एके दिवशी बिरबल तुळशीची पूजा करीत असताना अकबराला सेवक पाठवले, जा बिरबल को बुलाव बोले. ते सेवक गेला, बिरबल
ज्यापणाने बोलवलंय तुला, मला हिंदी येत नाही, मराठीत सांगतो. जा म्हणे बादशाला सांग तुळशीची पूजा आटपल्यावर येईल. त्यानं सांगितलं ज्यापणा ते तुळशीची पूजा करते. बादशाह म्हणला तुलसी तुलसी क्या है रे हिंदू की, चला आपण जाऊन बघू. बादशाह गेला, हे बिरबल हे क्या रे, हे हमारी माता आहे बोले. बादशाह म्हणले येडपट कुठले, झाडाला माय म्हणते. त्या बादशाहने ती तुळस टाकली उपटून. पण बिरबल हुशार माणूस होता. शहाणे माणसं जास्त बोलत नसतात. बादशाला विचारलं कुठं जायचं ज्यापणा. काय नाही रे, आज रथात बसायचं नाही, थकून गेलो मी, माझे पाय दुखते. पाय दुखले म्हणल्यावर रथात बसा. अरे त्याच्यासाठी दुखत नाही, थोडे पाय सुजलेत, आपल्याला चालायचंय. मग फेरफटका मारण्यासाठी एका पुष्पवाटिकेत गेले आणि ती पुष्पवाटिका नदीच्या कडेला होती. नदीच्या कडेला आग्याच्या बोंड्याचं झाड होतं. आग्याच्या बोंड्या कळतात ना, त्या अंगाला टोचल्या की गुदगुल्या होत्यात. होय विठ्ठलराव, तुम्ही तर शेतकरी आहेत, माहीत असेल तुम्हाला. 2 वस्तू, एक त्या वरी शेंगा असतात काचकुयरीच्या, त्याच्या झाडाखालून जरी गेलं तरी अंग खाजवतंय. आणि एका झाडाकडे बघितलं की डोळे सुचतात, त्याचं नाव शेर. शेर म्हणजे वाघ नाही, त्या झाडाला पानं नसतात, नुसत्या हिरव्या काड्या असतात. शेराकडे असं बघितलं आणि त्याचं दूध टाकलं होतं कायमचेच डोळे जातात ते शेराचं. आणि ह्या आग्याच्या बोंड्याचं असं झाडाची अशी बोंडी अंगाला लावली ना, सावकार तुम्हाला माहित नसते, हाय माहित. त्या आग्याच्या बोंड्याच्या झाडाला बिरबलानं प्रदक्षिणा घातली. बादशाह बोले ये कौन है, ये हमारा बाप है बोले. ये ऐसा कैसा रे, घर में माँ और बाहर बाप, हमारा ऐसा ही रहता बोले. बादशाह म्हणला माईला उपटून टाकलं, काय नाही म्हणलं, बाप काय करील. बादशाहने ते झाड उपटिल्याबरोबर पायापासून गालालोक खाजीत होता. बादशाह म्हणला बिरबल तेरी माँ अच्छी लेकिन बाप बहुत खतरनाक है. आता काय करावं लागेल. बिरबलानं सांगितलं ज्यापणा एकच काम करावं लागेल, जिथं माझी माय उपटून टाकली तिथं चला. आणि उपटून टाकलेल्या तुळशीचा पाला बादशाच्या अंगाला घासला. त्यावेळेला बादशाचा दाह शांत झाला. म्हणून अकबराच्या दारात सुद्धा तुळशी वृंदावन. आणि तुम्ही गंध लावून जर तुमच्या दारात नसते तर भितडा अंगावर झोपीत पडते. हो, जेसीबी पण याची नाही लवकर. चला नामधारकाची ताकद सांगतो. काय सांगू लागलो बाळासाहेब. विभीषणाच्या दारात तुळशी वृंदावन होतं. मारुतीरायला सांगितलं हनुमंता, एका घरावर शेपटी टेकल्याच्या नंतर 5-50 घरं जळत होते. माझ्या घरावर जाणून बुजून शेपटी टेकलीस, पण दारातलं तुळशी वृंदावन सुद्धा जळालं नाही, तुळशीचं पान सुद्धा हळलं नाही, माझ्या घरावरची धर्माची पताका सुद्धा जळाली नाही. मारुतीरायनं सांगितलं बाबा मी त्याच्याकरताच विचारतोय. वैशानर नावाचा अग्नी, वैशानर नावाचा अग्नी, अग्नीचे प्रकार 9 सांगितले, एका ठिकाणी 14 सांगितले. पोटातलं अन्न पचवतो त्याला जठरा अग्नी म्हणतात. आपण जो स्वयंपाक करतो त्याला वैशानर म्हणतात. माणसाला जाळतात त्याला भडाग्नी म्हणतात. पाण्याला जाळतो त्याला वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात. बाकीचे तुम्ही घरी गेल्यावर वाचा, सगळे सांगायला मी गुत्त थोडंच घेतलंय. घरी गेल्या वाचा ना तुम्ही पेपरावर याचं त्याचं इचकिण्यापेक्षा कधी कधी पुराणही वाची जा, चांगलं होईल चांगलं. आणि मग मला तेच विचारायचं विभीषणा, हा वैशानर नावाचा अग्नी ज्याला चिटकला त्याला काही शिल्लक ठेवत नाही, ही पूर्ण लंका जाळली रे, पण नेमकं तुझं घर जळत नाही, त्याचं कारण काय. विभीषणाचे डोळे भरून आले आणि मारुतीरायला प्रणाम केला आणि सांगितलं मारुतीराय, ज्या वेळेला तुम्ही लंका जाळत होता त्यावेळेला माझ्या घरावर तुम्ही शेपटी टेकली, त्यावेळेला घरात बसून मी भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचं भजन करीत होतो. मी भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचं भजन करीत होतो. रामनामाच्या ताकदीनं माझं घर सुद्धा जळालं नाही. तुका म्हणे अग्नी झालाशे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची आखी लंका जाळली, पण विभीषणाचं घर जळालं नाही. ही फक्त नामाची ताकद आहे, रामनामाची ताकद आहे. म्हणून रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. याला काही सायास लागत नाही. संस्कृत वाचण्यासाठी बुद्धी लागते, प्राकृत वाचण्यासाठी बुद्धी लागते, प्राकृत कळण्यासाठी बुद्धी लागते, संस्कृत कळण्यासाठी बुद्धी लागते. मराठीतले शब्द सुद्धा आपल्याला कळू शकत नाहीत कधी कधी. मी सोपे मराठीतले शब्द सांगतो. एतम देवनागरी एत फिरंगी भव व्याप्त करी, ती युद्धाची आकुसरी प्रसन्न पावे. सांगा बरं मला याचा 2चा अर्थ. का देवनागरीचे निभवे, आगा सर्व विश्व ते आघवे, कृतुभास पाल्हावे जननी जैसे. काय म्हणायचं देवनागरी. देवनागरी म्हणजे या महाराष्ट्रातली नंबर 1 ची भाषा, आणि त्या भाषेचं जे नाव आहे तिला देवनागरी म्हणतात. इथे आपला महाराष्ट्र. वा, तर संस्कृत कुठं कळलं आपल्याला. आगा फिरंगीची नि प्रतापे, का स्वराज्य भोवे तिताते, जगदंबा कृपा प्रसादे छत्रपती.
फिरंगी म्हणजे तलवार. ज्या तलवारीच्या साह्याने ज्यानं स्वराज्य कमवलं, रयतेवर असं गोड अशा प्रकारचं स्वराज्य, त्या फिरंगीला तलवार म्हणतात. तलवार हे मराठी शब्द जर आपल्याला लक्षात येत नाहीत तर संस्कृत कधी लक्षात येतील? कधी लक्षात येतील? म्हणून संस्कृत साठी त्या योग्यतेचा अधिकार लागतो. मी सोपं सांगतो तुम्हाला. भयतिर व्याप्तिर संगन खलु जत काय कळालं तुम्हाला याच्यातलं? कानाला गोड वाटलं असेल ठीक आहे, पण कळालं काय याच्याच अलीकडचा? फलदिति पायम आवर्जु ठेवम नामति निष्ठम भामति कन्याम ब्रह्मम भवति सकल सुधानाम. हे झालं प्राकृत मध्ये. आणि याच्याही अलीकडचं जर मराठीत ऐकायचं, या पवित्र मुखाने भगवान ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती तुझ्या जिभेवर बसू दे, आणि त्या सरस्वतीच्या कृपेने विटेवरच्या पांडुरंगाचा असेल, माझ्या भगवान शिवजीचा असेल, गणपती बाप्पाचा असेल, जगदंबेचा असेल, तुला आवडती जी देवता आहे त्या देवतेचं तू भजन करत राहा, त्या भगवंताचं तू नामस्मरण करत राहा. हे तुम्हाला कळालं का नाही? याच्या अगोदरचं मी हेच सांगितलं, पण संस्कृत मध्ये सांगितलं कारण कळत नाही. म्हणून त्याच्यासाठी आकलन शक्ती लागते, त्या योग्यतेची विद्वत्ता लागते. प्राकृत असेल, ओरिजिनल मराठी असेल, टीका संस्कृत असेल, मूळ संस्कृत असेल, याला योग्यतेचा अभ्यास लागतो. बाकीच्या गोष्टी एखाद्यानं वाचिला तरी त्याचा श्लोक आकलन करण्याची आणि उकलण्याची आपल्याला शक्ती लागते. ह्या शक्ती जरी कोणाला नसतील पण रामकृष्ण नामाची ताकद सर्वांना. बाकीच्या गोष्टी करत असताना विधीचा काल सांगितला, पर्वाचा काल सांगितला, पर्व म्हणजे मुहूर्ताचा काल सांगितला, अधिकार सांगितला. साधा यज्ञ करायचा असेल तर त्याच्या राशीला अग्नी मृत्यूलोकात पाहिजे. यज्ञ करायचा असेल तर त्याच्या डोक्याचं माप घेऊन तंडीलाचं माप घ्यावं लागतंय. तो ब्रह्मचारी किती दिवसाचा असेल, ह्या पूर्ण गोष्टी, गावरान गाईचं तूप किती सापडेल, या पूर्ण गोष्टीचा अभ्यास लागतो. हे बाकीची विधी करत असताना. पण रामकृष्ण नामासाठी एक तीळ मात्र कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही. ज्या ठिकाणी असतात, एखादा शिक्षक शाळेवर असेल, तो रस्त्याने जात असेल, रस्त्याने गर्दी नसेल, मोटरसायकल हाकत असेल, मनातली मनात रामकृष्ण हरी, जो ज्या देवाचा भक्त असेल त्या देवाचं भजन करायला मनातली मनात रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत नाही. कुठलाही जरी माझा शेतकरी राजा असेल, शेतकरी राजाला मी चौथा देव म्हणतोय, विठ्ठलराव चौथा देव. मी पठ्यानी आतापर्यंत पाचवा देव पाहिला नाही. ज्याच्या सृष्टी, ज्याच्या कृपेशिवाय झाडाचं पान हालत नाही त्याला विटेवरचा देव म्हणतात. म्हणजे भगवान विष्णू परमात्मा, भगवान शिवजी सुद्धा हे सर्व देवता त्याच्यातच आले. हे पूर्ण एकाच भगवंताचे स्वरूप आहेत. अवतार अवतार वेगवेगळे आहेत. ज्याच्या कृपेशिवाय झाडाचं पान हालत नाही त्याला विटेवरचा देव म्हणतात. त्याचं भजन 18 संतांनी केलं म्हणून 18 संत नंबर 2चे देव म्हणतो. ज्यांच्या कृपेने आपण भारतातली पूर्ण माणसं आनंदाने झोपतोत, अशा हातामध्ये स्वतःच्या जीवाचा बलिदान देऊन, स्वतःचा जीव विस्तवावर ठेवून, स्वतःच्या जीवनाशी होळी खेळत असणारे, हातात बंदूक घेऊन सीमेवर थांबणारे फौजी लोक हे नंबर 3चे देव आहेत. आणि ह्या 1-2 वर्षात मला कळतंय तसं सर्वात जास्त ज्याच्यामुळं आपण सुखानं श्वास घेतो, ज्यांच्यामुळं आनंदानं दारं लावून झोपतो, नेमक्या त्याच 3 नंबरच्या देवावर जास्त संकट आहे सध्या. कितीतरी या 3 नंबरचे देव मृत्यू पावलेत, यांच्यामुळं आपण सुखानं श्वास घेतो. बालासाहेब हे 3 नंबरचे देव आहेत फौजी. आणि 4 नंबरचा देव सांगतो, ज्याच्या घामाच्या थेंबातून प्राप्त झालेला मोती, तो गव्हाचा दाणा असेल, जो ज्वारीचा दाणा असेल, तो उडदाचा दाणा असेल, जो मुगाचा दाणा असेल, जो तुरीचा दाणा असेल, त्याच्या घामाच्या थेंबातून तयार व्हावा. आणि त्याच्या घामाच्या थेंबातून तयार झालेले मोती तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्यापासून तो टोकाला गेलेली माणसं, विठ्ठलराव ज्याच्या घामाच्या मोत्यापासून जगतात, तो शेतकरी राजा चौथा देव आहे. पठ्यानं आतापर्यंत 5वा देव पाहिलाच नाही. एखाद्यानं पाहिला असेल तर त्यांना मला सांगाव, मी त्याला गुरु करतोय. चला, तो शेतकरी राजा जरी अवधानीत असेल तर त्यानंही कधी कधी एखाद्या वेळेस रामकृष्ण हरी म्हणायला काही हरकत नाही. पोळ्या करत असणारी बाई, तिनं जर रामकृष्ण हरी म्हटलं तर निश्चित पोरांचा बुद्ध्यांक सुद्धा वाढेल. पण ती इतकं विचित्र, ती पोळ्या करता करता सुद्धा सिरियल पाहती. सासूनं सुनाला कसं पोकलं, सुनानं सासूला कसं बेलनं फेकून हाणलं,
टीव्ही मुंडक्यात पडन माया एखादी तू ह्या मुंडक्यात पडन तर नवरा तुझ्या अंगावरली टीव्ही उचलायला शेजारीन पण याची नाही बाई म्हणून असं टीव्ही पाहता पाहता नको नागावपणा करू. रामकृष्ण हरी म्हणता म्हणता पोळ्या लाटणं असो, प्रत्येक कामं करताना सगळ्याला करता येईल असा सोपा सोपा. बहिणाबाईने किती गोड कविता केली. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, कापसावीनं बोले त्याले बोंड म्हणू नये आणि हरिनामावीनं बोले त्याले तोंड म्हणू नये. किती किती सुंदरशी कविता, किती सुंदरशी. जुने लेख पहा, जुने उदाहरणं पहा. अत्यंत गोड 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 अशा प्रकारची नामाची निष्ठा आहे. म्हणून या पवित्र भगवंताचं नाव अत्यंत गोड आहे. साध्या सोप्या कुण्याही माणसाला, कोण्याही स्थितीतल्या माणसाला घेता येते. म्हणून सर्वांना सुलभ आहे, सोपं आहे, तो घेण्याचा प्रयत्न करा. चालत आलेला आजचा कार्यक्रम आदरणीय राजकीय क्षेत्रातलं या परिसरातलं जीवाभावाचं, सगळ्यांच्या अंतकरणातलं जडवड राजकीय क्षेत्रातलं रत्न आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे जुनेच वाडवडिलांचा राजकीय वारसा आहे. हे हाडाचे राजकारणी आहेत, मुत्सद्दी राजकारणी आहेत. राजकीय रत्नातलं अत्यंत टोकाचं रत्न आहेत. शेतकऱ्याच्या जीवातले, तनामनातले, अंतकरणातले, हृदयातले नेते आहेत, ज्यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा ठेवलेला आजचा कार्यक्रम. दिग्गज मोठी मोठी नेती, सर्व राजकारणातली, आता नुकतेच महापौर आदी करून सर्व जी काही आहेत त्यांच्या सानिध्यातले सर्व क्षेत्रातले, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर टोकाच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व या ठिकाणी जमलेली, जीवाभावाने प्रेमानं साहेबावर प्रेम करणारी, सर्वांच्या अंतकरणातून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो, मिळालेल्या आयुष्यात त्यांना राजाश्रय प्राप्त हो, समाजाची सेवा त्यांना घडो, हाच आशीर्वाद तुम्ही सर्वांना द्या. मी वारकरी नात्याने आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. त्यांना पुन्हा पुन्हा राजाश्रय प्राप्त हो. आणि राजाश्रय प्राप्त झाल्याच्या नंतर आमच्यावरची कृपा कमी झाली तरी चालेल, पण साहेबांनी शेतकऱ्यावरची कृपा मात्र कमी करू नये. ते जास्त जास्त शेतकऱ्यावर कृपा करण्याची प्रयत्न त्यांनी ते अंतकरणात ठेवावं. कारण त्यांच्या वडिलांपासून शेतकऱ्यावर प्रेम करणारं कुटुंब आहे. निश्चित साहेब शेतकऱ्यावर प्रेम करतील असा अनुषंग लक्षात घेतो. हा कार्यक्रम ठेवणारे सर्वांच्या परिचयाचे या पावडेवाडीतील एक गोड छोटंसं रत्न, अत्यंत संप्रदायावर सुद्धा प्रेम आहे. आदरणीय विठ्ठलरावजी पावडे, सर्वजण त्यांना भाऊ म्हणतात, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. सतत या परिसरामध्ये 25-25, 30-30 किलोमीटर पर्यंत विठ्ठलराव कीर्तनाला येतात. बऱ्याच ठिकाणी वर्णी लावतात. म्हणून आदरणीय विठ्ठलरावांना धन्यवाद. त्यांनाही या क्षेत्रात मोठे अशी उंच गरुड भरारी मिळो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. उपस्थित सर्व श्रोतेजण आले, सर्वांना वारकरी या नात्यानं प्रणाम करतो. पत्रकार असतील, आमचे पत्रकार बांधव आदी करून प्रसिद्धी प्रमुख, त्यांना सुद्धा गोड अशा प्रकारचा जयहरी करतोय. हे कॅमेऱ्यावाले जे आहेत का, यांना सुद्धा माझ्या लग्नात एक सुद्धा फोटो सासऱ्यानं काढला नाही. तुम्ही 2 तास तुम्हाला मदत घेतले, तुम्हाला सुद्धा गोड असा जयहरी. आणि साऊंड सिस्टीम ज्यांची गोड आहे, मला एकदा सुद्धा म्हणायचं काम पडलं नाही आवाज वाढवा. कारण काल वारीला पंढरपूरला होतो, थोडासा वातावरणात बदल झाल्यामुळं घशावर परिणाम झाला, तरी पण तुमच्या साऊंड सिस्टीममुळं मला गोड बोलता आलं. तुमची साऊंड सिस्टीम सुद्धा गोड 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 अशी उंच भरारी. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. उपस्थित सर्व महाराज मंडळी आहेत, सर्वांना, सगळी महाराज मंडळी, सर्वांचे नावं घेणं शक्य नाहीत. आल्या लहाने सरांकडे थांबलो. प्राध्यापक लहाने सर, त्यांना सुद्धा जे मनोज सावकर आदी करून शिवाजी महाराज देशमुख